चला तर बघूयात आपण आज बनवूयात कढीचे पनीर. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे कऱ्या लागलेल्या आहेत. कैरीचे पनीर बनवून घेऊयात. कैऱ्या अगोदर स्वच्छ धुवून घेऊयात. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना त्याचा चिक वगैरे असतो, मागचा देठ असतो, तो काढून घेऊयात. आणि कैऱ्या आपण कुकरमध्ये उकडून घेऊयात, एक शिट्टी काढून घेऊयात. कुकरमध्ये मोकळा नसतील उकडवायचं तरी आपण डायरेक्ट एखाद्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये लावल्या तरी चालतील. आपण याच्यामध्ये ग्लासने पाणी घालून घेऊयात आणि याची एक शिट्टी काढून घेऊयात. चला तर आपण एक आता कुकरची शिट्टी काढून घेऊ, म्हणजे कसं आंब्यातल्यात शिजले जाते. हे बघा, आपण पाहू शकतोय कैऱ्या किती मऊसूत छान झाल्यात ते. आता त्याला आपण एक एक करून बाहेर काढूयात. तर आपण कैरीचा पल्प काढून घेऊयात. जरा गरम आहे. आता या प्रकारे ह्याचा पल्प जो आहे आंब्याचा कैरीचा, तो काढून घ्यायचा. असा तो काढून घेतल्यानंतर ना अशा प्रकारे आंब्याचा कैरीचा सगळा पल्प काढून घेतला आहे. आता तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. एक असं मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये हा सगळा पल्प काढून घेऊया. याच्यामध्ये घालूयात पुदिना, थोडीशी पुदिन्याची पाने घातले. त्यानंतर ना त्यात घालूयात 1 पाऊण चमचा मीठ, 1 पाऊण चमचा काळी मिरची पावडर आणि 1 पाऊण चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर आणि वेलाची पावडर. हे सगळं एकत्र टाकूयात आणि याला मिक्सरला बारीक करून घेऊयात. तसंच यामध्ये 1 वाटी कैरीचा पल्प होता, त्यानुसार आपण अर्धी वाटी, म्हणजे वाटीने मोजून घ्यायचं, त्यानुसार आपला अंदाज कळतो. तर अर्धी वाटी आपण साखर घालणार आहोत इथे. आणि ह्याला आता मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊयात. हे असं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता याला आपण एका भांड्यात काढूयात. तर आता 2 चमचे आपण हे ग्लासमध्ये टाकून घेऊयात पन्या बनवण्यासाठी. पुदिना टाकूयात, नंतर आईस्क्रीम टाकूयात. आणि यातील 2 चमचे हे पन्या टाकूयात. त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं. असं ढवळून घ्यायचं. असं ढवळून झाल्यानंतर त्याच्यावरती पुदिना टाकायचं.
झालं आपलं थंडगार कैरीचं पन्ह तयार. तुम्ही ट्राय करून बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.